नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, यामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे जिल्हा परिषद गटामध्ये नेहाताई सुशांत महाडिक या उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यांचा तसा परिचय सर्व भागाला अतिशय चांगला परिचय आहे। त्यांनी दुर्गा माताच्या माध्यमातून सर्व महिलांची अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे आणि पंचायत समिती गणामध्ये जे उमेदवार आहेत ते लक्ष्मणदादा कनसे यांनी ग्रा यदगावमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये कार्य केलेलं आहे आणि ते कारखान्याचे डायरेक्टर म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। त्याहीपेक्षा स्थानिक लेवलला गावच्या जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते कुणीही येऊन दादा आमचे असे आहेत की कुणीही येऊन त्यांच्याकडे आपला जर प्रश्न मांडला तर त्यांचे 101% सोडवून करतात। आणि या भागामध्ये जरी आमदार हा काँग्रेस पक्षाचा असला तरी स्थानिक लेवलला पंचायत समिती असू देत, जिल्हा परिषद असू दे, पोलीस स्टेशन असू दे, यांच्यामध्ये जे काम करायचं काम फक्त पृथ्वीराज बाबाच हे काम करू शकतात। आमदार जरी त्यांचा असला तरी तो आमदार या ठिकाणी कार्यकर्त्यांना पहिल्यांदा विनंती करायला लागते की तुम्ही आम्हाला भेट घालून द्या। त्यांच्या आमदाराची भेट सुद्धा होत नाही। पण आमचे बाबा यांनी पृथ्वीराज देशमुख, संग्रामराव देशमुख यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेला काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे आत्ता जो या परिसराचा कायापालट झालेला आहे, याच्यामध्ये हे जे सर्व श्रेय जातं ते ताकारी टेंबू योजनेला जातं। टेंबू योजनेसाठी डोंगराई कारखान्यामार्फत सर्वच गावामध्ये पाईपा टाकून सर्व शेतीला पाणी पोचवण्याचं काम पृथ्वीराज बाबा, संग्राम भाऊ आणि आमचे नेते माननीय संपतरावजी देशमुख यांनीच या भागाचं खऱ्या अर्थानं नोंदवण केलेलं आहे। आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहिलेले आहेत, पण त्यांनी टेंबू योजनेसाठी काडी मात्र सुद्धा मदत केलेली नाही। ह्या देशमुख कुटुंबामुळेच ही टेंबू योजना खऱ्या अर्थानं कार्यान्वित आहे म्हणलं तर काहीही चुकीचं होणार नाही। आणि स्थानिक लेवलला तहसीलदार, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम हे पृथ्वीराज बाबा आणि संग्राम भाऊच फक्त करू शकतात। आणि आमचं जे काही आम्ही काम आहे ते आम्ही आमचे लक्ष्मणदादा, आमचे जे पंचायत समिती उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत 40 वर्ष त्यांनीच गाव सांभाळलेलं आहे। आणि पतसंस्थेच्या मार्फत ज्यांना कोणाला आर्थिक अडचणी येईल त्या सर्व लोकांची कुठलीही पार्टी न बघता लोकांची गरज पूर्ण झाली पाहिजे। आणि शेतीला कुठल्याही पद्धतीमध्ये नुसतं पैसे मिळत नाही तर त्यासाठी अगोदर पैसे घालायला लागतात। आणि जो कोण प्रकरण या धर्माज ग्रामीण विकास संस्थेमध्ये करेल त्या सर्वांना आर्थिक मदत देण्याचं काम हे लक्ष्मणदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। स्थानिक लेवलचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम ते करतायत आणि इथून पुढेही ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। आणि म्हणून सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे जे 2 उमेदवार आहेत, स्नेहा सुशांत महाडिक जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गणासाठी लक्ष्मण जयसिंग कनसे यांना भरघोस मताने मतदान करावं। आणि आतापर्यंत जसं काम संग्राम भाऊंनी, पृथ्वीराज बाबांनी केलेलं आहे तेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी याच उमेदवारांना निवडून देणं अतिशय गरजेची गोष्ट आहे। कोण निवडून येईल वाटते? बीजेपी ना। का बीजेपी येईल निवडून? आता सगळे तालुका म्हणजे गाव पातळी बीजेपी आहे, पुन्हा ह्याच्या तालुका पातळी बीजेपी आहे, झडपीत बीजेपी आहे, महाराष्ट्रात बीजेपी आहे, देशात बीजेपी आहे। सगळीकडे बीजेपी आहे, बरोबर आहे, पण त्यांनी तुमच्या भागात काय या ठिकाणी कामं केलेत का? तुम्हाला का भाजप पाहिजे? का पाहिजे? मागल्या 10-20 वर्षात हे सगळं मोकळं होतं। बर, अटल बिहारी वाजपेयीनं हे सगळं आपण रिझोर्ट प्रकल्प केला आहे। हां, पुन्हा हे संपतराव देशमुखांनी सगळं व्यवस्थित केलं आहे। त्यांच्या म्हणजे हे मागं लागून व्यवस्थित सगळं केलं। हे बी बीजेपीचेच होते। बर. मग त्यांनी सगळं म्हणजे त्यावेळी काहीच नव्हतं आमच्या इथे, सगळं व्यवस्थित केलं बीजेपी। एवढं सांगतो कार्य चांगलं आहे का? पक्षाचं बी कार्य चांगलं आहे आणि आमचा उमेदवार होता त्याचं कार्य चांगलं आहे। पहिल्यापासून चांगलं आहे, आताच नाही, पहिल्यापासून चांगलं आहे। माझी त्यांची 50 वर्षाची जोडी आहे, 50 वर्ष झालं। कुठला पक्ष या ठिकाणी कुणाला मतदान करणार? या फुलाला, हा? फुलाला
काम चांगलं आहे का? हो केलेत का काम? हा? काम केलेत का इथं त्यांनी? काम केलेली व्यक्ती काय वाटतंय कोण निवडून येईल? हे भाजपच्या सीटा दोन्ही पण निवडून येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून काय कामं झाले तिथं? कामं झालेले आहेत भरपूर. बर रस्ते झालेत, पाण्याची योजना झालेली आहे बर आणि स्मशानभूमीचा रस्ता पण बाबांच्या याच्यातून झाला होता. बर कामं चांगले आहेत आणि त्यांची काम म्हणजे ते निवडून येतील आणि तुपीवाडीतील लोक उत्साही आहेत, त्यांना निवडून देणार. काय तुमच्या अजून अडचणी आहेत निवडून आल्यावर? अडचणी काय, रस्ते जाता येतगाव रस्ता किंवा हे बेकवडी जाणारा रस्ता, बर. स्मशानभूमीचा एक रस्ता आहे. हा. हे रस्त्याची कामं आता आम्हाला म्हणजे पाहिजे सध्या. लक्ष्मणदादा कुठल्याही भ्रष्टाचारात किंवा कशात भेटणार नाही ती. त्यांचं सामाजिक कार्य चांगलंच आहे आणि ते प्रत्येकाशी मन मिळावपणानं बोलतेत आणि मिसळून असतेत आणि या निवडणुकीत ते निवडून येणारच. जिल्हा परिषदेला पंचायत समितीला तुमचं कोणत्या कोणत्या पक्षाला मतदान असणार? आता कमळालाच असणार की का कमळाला मतदान करणार? कामासाठी करायचं. काय वाटते काय वातावरण? काय नाही, सध्याचं आता भाजपमध्येच निवडून येणार आहे ही आम्हाला पक्क माहिती आहे. ही कारण सरकार कसं भाजपचं आहे, राज्यामध्ये आहे, लाडकी बहीण योजना आणली, महिलांसाठी चांगलं काम केलं आहे आणि आमचाही प्रवेश झाला आहे. आता हल्ली 2 महिन्यापूर्वी भाजपमध्ये 15-16 लोक आहेत. आम्हाला बी त्यांचं पारदर्शक काम वाटलं, विकासाची साथ द्यावी म्हणून आम्ही जाहीर प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये. दादा काय वाटते वांगी जिल्हा परिषद गटामध्ये कोण निवडून येईल? ज्या आपण सुशांतबाईच्या ज्या मॅडम उभा राहिल्या त्याच ताई त्याच निवडून येणार. त्यांच्या माध्यमातून काय कामं झालेत? त्यांच्या माध्यमातून आम्ही सुशांतबाई बरोबर कम से कम 10 वर्ष झाले ते त्यांच्या बरोबर आहे आणि जेव्हा मी कॉलेजला असताना पूर्वीपासून त्यांच्या बरोबर आहे. त्यांचं खंबीर नेतृत्व, साथ, पूर्णपणे प्रत्येकाला पाठिंबा देणे, प्रत्येक कार्यक्रमाला येऊन प्रत्येक गावोगावी ती बोलवलं की प्रत्येक क्षणी आपल्या उभा राहतात ते. दुर्गा माता महोत्सव तालुक्यात सगळ्यात मोठा भरवला जातो, कधी त्या संदर्भात काय सांगा? ते पण लेडीजच्या दृष्टिकोनातनं अत्यंत चांगलं काम आहे, क्योंकि लेडीज पूर्ण की घरकामातून लेडीजला एकत्र येण्याचा हे मिळत नाही. त्यामुळे त्यांचं एक चांगलं काम आहे की सगळ्या लेडीजना ते एकत्र येऊन अतिउत्तम काम करतात.